Hello everybody. Today we are going to learn about agroclimatic zones. तर agroclimatic zone म्हणजे काय? आपल्याला नावातच कळून जातं. तर क्लायमेटच्या बेसिसवरती जेव्हा एखाद्या लँडची विभागणी केली जाते, त्याला आपण झोन. तर भारतामध्ये असे किती agroclimatic झोन आहेत? भारतामध्ये असे टोटल 15 agroclimatic झोन आहेत. तर ही विभागणी केलेली आहे वॉटर सरप्लस, वॉटर डेफिसिट आणि क्रॉपिंग सिस्टीम याच्या बेसिसवरती. सुरुवातीला भारतामध्ये 11 ॲग्रोक्लायमॅटिक झोन होते आणि ती विभागणी केली होती वॉटर सरप्लस आणि वॉटर डेफिसिट याच्या बेसिसवरती. आणि आत्ताची जी विभागणी केली गेलेली आहे ती केली गेलेली आहे तीन गोष्टीवरती: वॉटर सरप्लस, वॉटर डेफिसिट आणि क्रॉपिंग सिस्टीम. अँड ॲग्रोक्लायमॅटिक झोन म्हणजे काय आहे ते आपण बघूयात. तर an agroclimatic zone is a land unit in a terms of the major climates suitable for a certain range of the crops and the cultivars. पुढच्या स्लाइड कडे वळूयात. तर इकडे 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत? वेस्टर्न हिमालयन डिव्हिजन पहिलं, दुसरं आहे ईस्टर्न हिमालयन डिव्हिजन, लोअर गँगॅटिक प्लेन रिजन, मिडल गँगॅटिक प्लेन रिजन, अप्पर गँगॅटिक प्लेन रिजन, ट्रान्स गँगॅटिक प्लेन रिजन. मी असे वेगवेगळे रंग दिले आहेत जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. इकडे हिमालयन रिजन मध्ये बद्दल आपण बोलतोय. वेस्टर्न वेस्ट साइड हिमालय रिजन, ईस्टर्न ईस्ट साइड हिमालयन रिजन. ओके. आणि गँगॅटिक प्लेन म्हणजे जिकडनं गंगा नदी वाहते त्या बेसिसवरती हे गँगॅटिक प्लेन रिजन जे आहेत ते डिवाइड केलेले गेले आहेत. त्याच्यामध्ये लोअर आहे, अप्पर आहे, मिडल आहे आणि ट्रान्स आहे. या चार गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या: लोअर, मिडल, अप्पर आणि ट्रान्स गँगॅटिक प्लेन रिजन. त्याच्यानंतर 7 नंबरला आहे प्लॅट्यू अँड हिल रिजन. ठीक आहे, ते 7, 8, 9, 10 नंबरला काय आहे? प्लॅट्यू अँड द हिल रिजन. तर इकडे आहे ईस्टर्न, देन वेस्टर्न, सेंट्रल अँड द साऊदर्न. इकडे सुद्धा चार गोष्टी आहेत, पण कुठल्या? ईस्टर्न, वेस्टर्न. ओके, ईस्ट साइडच्या, वेस्ट साइडच्या, त्याच्यानंतर सेंट्रल आणि साऊदर्न प्लॅट्यू अँड द हिल रिजन. त्याच्यानंतर 11 नंबरला आपण बघणार आहोत ईस्ट कोस्ट प्लेन अँड द हिल रिजन, वेस्ट कोस्ट प्लेन अँड द हिल रिजन. त्याच्यानंतर 13 नंबरला आहे गुजरात प्लेन अँड द हिल रिजन, वेस्टर्न प्लेन अँड द हिल रिजन अँड देन इजलँड रिजन. तर पहिलं आहे वेस्टर्न हिमालयन रिजन. मी इथे सर्कल केलेला आहे, बघू शकता. हा 1 नंबरचा जो आहे हा आहे वेस्टर्न हिमालयन रिजन. ठीक आहे. तर या वेस्टर्न हिमालयन रिजन मध्ये कोणते कोणते स्टेट येतात? पहिल्यांदा तर जम्मू काश्मीर हा भाग येतो, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर हिली एरियाज ऑफ द उत्तर प्रदेश. तर इकडचं क्लायमेट कसं आहे? इकडलं क्लायमेट जे आहे ते ऑब्व्हियसली थंड असणारे, कूल असणारे आणि कसं असणारे? ह्युमिड असणारे. आता इकडला अॅन्युअल रेनफॉल जर आपण पाहिला तर तो आहे साधारण 1650 ते 2000 मिलीमीटर पर्यंत. ठीक आहे, 2000 मिलीमीटर पर्यंत म्हणजे सर्वसाधारण पाऊस इकडे पडतो. तर इकडे कोणते इम्पॉर्टंट क्रॉप्स घेतले जातात? तर इकडे घेतलं जातं व्हीट, त्याच्यानंतर मेज, पॅडी आणि पोटॅटो. ठीक आहे, हे आहे वेस्टर्न हिमालयन रिजन. तर इकडे जवळपास बघा क्रॉपिंग इंटेन्सिटी जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये कशी आहे? कमी आहे. आणि हिमाचल प्रदेशमध्ये ॲज कम्पेअर थोडी जास्त क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे. तर या रिजनमध्ये आपल्याला काय डेव्हलप करता येईल? ठीक आहे, तर इकडे इंटेन्सिफाईंग द सॉइल अँड द वॉटर कॉन्झर्वेशन प्लॅनिंग. ठीक आहे, आपल्याला इकडे सॉइल आणि वॉटर कॉन्झर्वेशन वरती जास्त लक्ष द्यायचं आहे. आपल्याला माहितीच आहे इकडची माती जी आहे ती कशी असते? इरोजन, सहज इरोजन होण्यासारखी असते. ठीक आहे, वाहून जाते माती. त्याच्यामुळे वॉटर कॉन्झर्वेशन आणि सॉइल कॉन्झर्वेशन वरती आपल्याला जास्त भर द्यायची आहे. त्याच्यानंतर या एरियामध्ये स्लोप खूप आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? स्लोप नुसार आपल्याला डिवाइड करायचं आहे सगळ्या गोष्टी. जसं की ॲग्रिकल्चर साठी जर आपण लँड वापरत असो तर त्याला 30% स्लोपी लँड वापरायचं आहे. हॉर्टिकल्चर साठी 30 ते 50% स्लोपी लँड वापरायचं आहे. आणि पॅडी जर असेल तर त्याला 50% जास्त स्लोप असेल तरी सुद्धा आपल्याला त्याचं लँडचं आपण युटिलायझेशन करू शकतो. तर दुसरं अजून काय डेव्हलप करता येईल? तर चांगलं स्टोरेज असलं पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन असलं पाहिजे, मार्केटिंग असली पाहिजे आणि प्रोसेसिंग सुद्धा तिथलं चांगलं असलं पाहिजे. इरिगेशन मॅनेजमेंट लाईक वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक्स. ठीक आहे, वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक सुद्धा आपल्याकडे चांगली असली पाहिजे. कुणीकडे? वेस्टर्न हिमालयन रिजनमध्ये.
त्याच्यानंतर लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट सुद्धा इकडे कसं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. आता पुढच्या रिजनकडे आपण पुढचं आहे ईस्टर्न हिमालयन रिजन. ठीक आहे, बघू शकता हा आहे ईस्टर्न हिमालयन रिजन. आपल्याला हा भारताच्या नकाशावरूनच कळून जाईल की हे कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये मोडत आहे. पहिल्यांदा तर सिक्कीम मध्ये येते हे, त्याच्यानंतर हिल्स ऑफ दार्जिलिंग, त्याच्यानंतर सेवन सिस्टर बद्दल आपण बघतो इकडे. कुठले, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, आसाम. त्याच्यानंतर जलपैगुरी एरिया ऑफ द वेस्ट बेंगाल. वेस्ट बेंगालचा सुद्धा काही एरिया याच्यामध्ये आहे. कशामध्ये? ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये. त्याच्यानंतर सम पार्ट्स ऑफ द बिहार, आणि बिहारचा सुद्धा काही एरिया या रिजन मध्ये आहे. कोणत्या? ईस्टर्न हिमालयन रिजन. आपण वेस्टर्न हिमालयन रिजन बघितला, जो की हा होता, आणि हा आहे ईस्टर्न हिमालयन रिजन. ठीक आहे. तर इकडचं क्लायमेट आहे ह्युमिड आणि सब ह्युमिड क्लायमेट आहे. अॅन्युअल रेनफॉल जर इकडला बघितला आपण, तर ह्या साईडपेक्षा म्हणजे ईस्टर्न पेक्षा, सॉरी वेस्टर्न पेक्षा ईस्टर्न भागामध्ये म्हणजे या भागामध्ये रेनफॉल जो आहे तो कसा आहे, जास्त आहे. कितीपर्यंत आहे तो? साधारण 3528 पर्यंत. 3528 एम एम मध्ये दिलेला आहे हा रेनफॉल. 3528 एम एम पर्यंत इकडे रेनफॉल आहे. महत्वाचे क्रॉप्स जर म्हणलं तर इकडे मेज घेतलं जातं, त्याच्यानंतर पॅडी घेतलं जातं, ज्यूट घेतलं जातं आणि रेपसीड घेतलं जातं. आता पुढच्या भागाकडे वळूयात आपण. पुढचा भाग आहे लोअर गँगेटिक प्लेन. ठीक आहे, लोअर गँगेटिक प्लेन म्हणजे आपण इथे बोलतोय वेस्ट बेंगाल बद्दल. ठीक आहे. आता आपण जम्मू काश्मीर बघितलं, हिमाचल प्रदेशचा काही एरिया बघितला, जो कुठे येतो? वेस्टर्न भागामध्ये येतो. ईस्टर्न भागामध्ये सेवन सिस्टरचा काही एरिया येतो, सिक्कीमचा एरिया येतो, त्याच्यानंतर दार्जिलिंगचा काही एरिया बघितला. ठीक आहे, काही बिहारचा एरिया सुद्धा आलेला आहे इकडे. ठीक आहे, हे सगळे एरियाज कुठे आलेले आहेत? ईस्टर्न मध्ये. ठीक आहे, आणि हा भाग जो आहे हा आहे वेस्टर्न हिमालयन रिजन, ईस्टर्न हिमालयन रिजन. ठीक आहे, हिमालयन रिजन संपलेले आहेत. आता आपण वळूयात गँगेटिक प्लेन कडे. ठीक आहे, तर गँगेटिक प्लेन मध्ये सर्वात सुरुवातीला आपण खालनं सुरुवात केलेली आहे, इकडनं लोअर गँगेटिक प्लेन. हा एरिया जो आहे सर्वात खालती आहे, त्याच्यामुळे याला लोअर गँगेटिक प्लेन असं नाव दिलेलं आहे. याचे रिजन्स जर बघितलं, हा वेस्ट बेंगालचा जो एरिया आहे याला लोअर गँगेटिक प्लेन असं म्हटलं आहे. इकडलं क्लायमेट जर बघितलं तर दोन्ही प्रकारचं क्लायमेट असतं. प्लेन रिजन मध्ये तुम्हाला थोडंसं कमी ह्युमिड क्लायमेट मिळेल, आणि जर हिली एरियाज मध्ये गेलात तर जास्त ह्युमिड क्लायमेट तुम्हाला मिळेल. इकडे रेनफॉल जर पाहिलं तर खूप कमी रेनफॉल आहे, साधारण 1607 मिलीमीटर पर्यंतच रेनफॉल आहे. इम्पॉर्टंट क्रॉप्स जर म्हणलं तर इकडे राईस, ज्यूट, रेपसीड आणि व्हीट असे क्रॉप घेतले जातात. रेपसीड, मेज आणि पोटॅटो हे काही नव्याने ऍड झालेले क्रॉप्स आहेत. हे झाला लोअर गँगेटिक प्लेन. त्याकडे वळूयात, तो आहे मिडल गँगेटिक प्लेन. मिडल गँगेटिक प्लेन म्हणजे आता लोअर झाला, आता आपण मिडल गँगेटिक प्लेन कडे वळूयात. मिडल गँगेटिक प्लेन मधले रिजन्स जर आपण बघितले तर ईस्टर्न पार्ट ऑफ यूपी अँड द बिहार प्लेन्स. ठीक आहे, इकडे बिहारचा काही एरिया आहे आणि कशाचा? उत्तर प्रदेशचा काही एरिया आहे. कशामध्ये? मिडल गँगेटिक प्लेन मध्ये. आपण भारताच्या नकाशावरूनच सांगू शकतो की हा जो 4 नंबरचा आहे म्हणजे मिडल गँगेटिक प्लेन जो आहे याच्यामध्ये कोणता कोणता एरिया दिलेला आहे? ईस्टर्न पार्ट ऑफ यूपी अँड द बिहार प्लेन्स. इकडे क्लायमेट जर बघितलं तर मॉइस्ट सब ह्युमिड टू ड्राय सब ह्युमिड क्लायमेट आहे. अॅन्युअल रेनफॉल जर बघितला तर इकडे सुद्धा कमीच आहे, 1440 मिलीमीटर पर्यंत. इम्पॉर्टंट क्रॉप्स जर बघितले, हे महत्वाचं आहे इकडे, इकडे इम्पॉर्टंट क्रॉप शुगर केन आहे. ठीक आहे, कोणत्या एरियामध्ये? काही यूपीचा भाग आणि बिहार, यूपी बिहार, इकडे काय घेतलं जातं? शुगर केन घेतलं जातं, पॅडी घेतलं जातं, पॅडी म्हणजेच राईस, व्हीट घेतलं जातं आणि मेज घेतलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. अप्पर गँगेटिक प्लेन. ठीक आहे, आपला लोअर झाला, मिडल झाला, आता आपण अप्पर कडे वळलोय, जो 5 नंबरचा आहे अप्पर गँगेटिक प्लेन. यूपीचा काही एरिया आहे, उत्तर प्रदेशचा. इकडलं क्लायमेट जर बघितले तर ड्राय सब ह्युमिड टू सब ड्राय क्लायमेट आहे. ठीक आहे, ड्राय सब ह्युमिड क्लायमेट आहे, इकडे काही फारशी थंडी नसते. ठीक आहे, पण क्लायमेट कसं आहे? कोरडं आहे आणि सब ह्युमिड आहे. ठीक आहे, अॅन्युअल रेनफॉल बघितला तर ॲज कम्पेअर टू लोअर अँड मिडल इकडे रेनफॉल फारच कमी आहे. तो आहे साधारण 721 ते 979 मिलीमीटर पर्यंत. इम्पॉर्टंट क्रॉप्स जर पाहिले तर राईस आहे, व्हीट आहे, मेज आहे आणि शुगर केन आहे. सेम क्रॉप्स आहेत. हे आहे अप्पर गँगेटिक प्लेन. पुढचा एरिया ट्रान्स गँगेटिक प्लेन, जो की 6 नंबरचा आहे. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप जातोय. आधी आपण 3 नंबरला बघितला लोअर गँगेटिक प्लेन, देन 4 नंबरला
मिडल गँगॅटिक प्लेन. 5 नंबरला आपण बघितला अप्पर गँगॅटिक प्लेन आणि आपण आता 6 नंबरला बघतोय ट्रान्स गँगॅटिक प्लेन. ट्रान्स गँगॅटिक प्लेन जो आहे हा महत्वाचा एरिया आहे खूप, कारण जास्त मॅक्झिमम जे प्रोडक्शन आहे ॲग्रिकल्चरल क्रॉप्सचं ते आपल्याला या एरियातनं मिळतं. कारण याच्यामधले रिजन्स आपण पाहिले तर आहे पंजाब आहे, हरियाणा आहे, त्याच्यानंतर शिवालिक रिजन, श्रीनगर, दिल्ली असे भरपूर एरियाज आहेत. त्याच्यानंतर सेमी ड्राय एरियाज, प्लेन्स, सेमी ड्राय एरियाज ऑफ द प्लेन्स, काही काही ठिकाणचे प्लेन्सचे सेमी ड्राय एरियाज सुद्धा येतात. त्याच्यानंतर ड्राय एरियाज ऑफ द राजस्थान, राजस्थानचा सुद्धा काही भाग या ट्रान्स गँगॅटिक प्लेनमध्ये येतो. द मॅक्झिमम नेट सोन एरिया अँड द इरिगेटेड एरिया, इकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोविंग केली जाते आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इकडे कसं आहे इरिगेशन सुद्धा केलं जातं. इम्पॉर्टंट क्रॉप्स जर पाहिलं तिकडे हायेस्ट क्रॉप इंटेन्सिटी आहे, म्हणजे इथं जवळपास सगळ्या प्रकारचे क्रॉप्स घेतले जातात. कोणत्या एरियामध्ये? ट्रान्स गँगॅटिक प्लेनमध्ये. पुढचा एरिया आहे ईस्टर्न प्लॅटेव इन द हिल्स. आता आपलं आतापर्यंत आपण बघितलेलं आहे 1 नंबरला वेस्टर्न हिमालयन रिजन, ईस्टर्न हिमालयन रिजन झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर लोअर गँगॅटिक प्लेन, मिडल गँगॅटिक प्लेन, त्याच्यानंतर आपलं झालेलं आहे अप्पर गँगॅटिक प्लेन अँड देन ट्रान्स गँगॅटिक प्लेन. आता आपण 7 नंबरकडे आलेलो आहे. इकडे आपण बघू शकता ईस्टर्न प्लॅटेव अँड द हिल्स. ठीक आहे. आता हा जो एरिया आहे हा दक्षिण भारतामधला एरिया आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याला काय नाव दिलेलं आहे? प्लॅटेव अँड द हिल्स. आपण पूर्ण उत्तर भारतामध्ये कशाचा बघितला? गँगॅटिक प्लेन्स बद्दल आपण बघितलं. ठीक आहे. आता आपण 7 नंबरला बघूयात. थोडंसं दक्षिण भारतामध्ये आहे 7 नंबर आणि थोडंफार उत्तर भारतात सुद्धा ते जातं. याच्यामध्ये आहे ईस्टर्न हिली एरियाज ऑफ द एमपी. मध्य प्रदेश बद्दल बोलते, थोडं सेंट्रलला सुद्धा आहे. ठीक आहे. ईस्टर्न हिली एरियाज ऑफ द एमपी, इनलँड ओरिसा, छोटा नगर प्लॅटेव, त्याच्यानंतर प्लॅटेन अँड हिली रिजन ऑफ द वेस्ट बेंगाल आणि छत्तीसगड. ठीक आहे. हे सगळे एरियाज कुठे येतात? ईस्टर्न प्लॅटेव अँड द हिल्स. ईस्ट साईडला आहे म्हणून याला नाव दिलेलं आहे ईस्टर्न प्लॅटेव अँड द हिल्स. मॉइस्ट सब ह्युमिड टू द ड्राय सब ह्युमिड क्लायमेट आहे. इकडला अॅन्युअल रेनफॉल जर पाहिला तो आहे 1271 ते 1436 mm. इम्पॉर्टंट क्रॉप्स जर पाहिले तर इकडे राईस, व्हीट, मेज आणि रागी असे क्रॉप्स घेतले जातात. आपण सेंट्रल प्लॅटेव अँड द हिल्स, ऑब्व्हियसली सेंटरला आहे म्हणून याला सेंट्रल प्लॅटेव अँड द हिल्स असं नाव दिलेलं आहे. तर इकडे 46 डिस्ट्रिक्ट ऑफ द मध्य प्रदेश. आता भारताच्या मध्यभागी कोण आहे? मध्य प्रदेश. सेंट्रल प्लॅटेव अँड हिल्स मध्ये कुठला भाग येतो? मध्य प्रदेशचा जास्तीत जास्त भाग येतो, छत्तीसगडचा भाग येतो, उत्तर प्रदेशचा आणि राजस्थानचा सुद्धा काही भाग येतो. कशामध्ये? सेंट्रल प्लॅटेव अँड द हिल्स. मध्य प्रदेश, छत्तीसगड, यूपी आणि राजस्थान. क्लायमेट जर पाहिलं तर सेमी अरिड टू ड्राय सब ह्युमिड क्लायमेट आहे, सेमी अरिड आणि ड्राय सब ह्युमिड. त्याच्यानंतर रेनफॉल जर पाहिलं तर 2000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो, बऱ्यापैकी आहे पाऊस. इम्पॉर्टंट क्रॉप्स जर पाहिले तर व्हीट, ग्राम, ज्वार, बाजरा आणि पॅडी असे काही क्रॉप्स इकडे घेतले जातात. व्हीट घेतलं जातं, ग्राम, ज्वार, बाजरा आणि पॅडी. पुढचा एरियाकडे बघू आपण. वेस्टर्न प्लॅटेव ऑन द हिल. ठीक आहे. आपलं झालेलं आहे ईस्टर्न प्लॅटेव ऑन हिल झालं. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे ईस्टर्न नंतर सेंट्रल प्लॅटेव ऑन हिल बघितलेलं आहे. ईस्टर्न प्लॅटेव ऑन हिल, सेंट्रल प्लॅटेव ऑन हिल. आता आपण इकडे वेस्ट साईडकडे येतो म्हणून वेस्टर्न प्लॅटेव अँड द हिल्स. इकडे मुख्य मेन रिजन्स ऑफ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येतात. वेस्टर्न प्लॅटेव अँड द हिल्स मध्ये क्लायमेट आहे सेमी अरिड, रेनफॉल आहे 1040 मिलीमीटर पर्यंत. इम्पॉर्टंट क्रॉप्स आहेत ज्वार. ठीक आहे. ज्वार का? कारण ज्वार इज अ ड्रॉट टॉलरंट क्रॉप्स. इकडे पाऊस नॉर्मल पडतो, जास्त म्हणजे तसं कमीच आहे म्हणून ज्वार हे काय आहे 1 नंबरला इम्पॉर्टंट क्रॉप आहे. त्याच्यानंतर बाजरा क्रॉप, याला सुद्धा पाणी कमी लागतं. कॉटन घेतलं जातं जास्त करून विदर्भ भागामध्ये महाराष्ट्राच्या. त्याच्यानंतर व्हीट, व्हीट हे क्रॉप घेतलं जातं. हे आहेत वेस्टर्न प्लॅटेव हिल्सचे महत्वाचे क्रॉप्स: ज्वार, बाजरा, कॉटन अँड द हिल, व्हीट. एरिया बघूया साऊदर्न प्लॅटेव अँड द हिल. साऊदर्न प्लॅटेव अँड हिल मध्ये इकडे आपण खाली येतोय आता. ठीक आहे. आपला 7 नंबरला झालेला आहे ईस्टर्न प्लॅटेव अँड हिल. त्याच्यानंतर 8 नंबरला झालेला आहे सेंट्रल प्लॅटेव अँड द हिल आणि 9 नंबरला झालेला आहे वेस्टर्न प्लॅटेव अँड द हिल. आता आपण इकडे खाली 10 नंबरला येतोय. 7, 8, 9 आणि 10. 10 नंबरला येतोय आपण साऊदर्न प्लॅटेव हिल केस. थोडं साऊथ साईडला आहे, भारताच्या साऊथ साईडला असल्यामुळे याला साऊदर्न प्लॅटेव द हिल असं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त आंध्र प्रदेशचा एरिया कव्हर होतोय, कर्नाटकाचा आणि तामिळनाडूचा. क्लायमेट आहे सेमी अरिड, पाऊस आहे 1000 मिलीमीटर पर्यंत आणि इकडे जास्त फारसे व्हॅल्युएबल क्रॉप्स ग्रो केले जात नाहीत. पुढचा आपण ईस्ट कोस्ट प्लेन. ठीक आहे. ईस्ट कोस्ट प्लेन म्हणलं तर, कोस्ट प्लेन म्हणलं तर समुद्र किनाऱ्याला लागून असलेले जी काही
भारताचं लँड आहे तिकडला एरिया ईस्ट कोस्ट प्लेन, ईस्ट कोस्ट ऑफ तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओरिसा. तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओरिसाचा जेवढा काही एरिया आहे तो ईस्ट कोस्ट प्लेन मध्ये येतो. सेमी एरिड आणि ड्राय सब ह्युमिड क्लायमेट आहे. पाऊस बऱ्यापैकी पडतो 1287 मिलीमीटर पर्यंत. इम्पॉर्टंट क्रॉप्स आहेत राईस, ग्राउंडनट, रागी, ज्वार आणि बाजरा. पुढचं वेस्ट कोस्ट प्लेन अँड द घाट्स. ठीक आहे, वेस्ट कोस्ट साईडचा पूर्ण आपला महाराष्ट्रातला कोकण किनारपट्टीचा भाग असं म्हणू शकतो आपण. महाराष्ट्र आणि गोवा दिलेला आहे इकडे रिजन्स मध्ये. कर्नाटका येतं, केरळ येतं, वेस्ट कोस्ट ऑफ द तमिळनाडू. ठीक आहे, खालून सुरुवात केली तर वेस्ट कोस्ट ऑफ तमिळनाडू, केरळा, कर्नाटका, गोवा आणि महाराष्ट्र. क्लायमेट जर पाहिले तर ड्राय सब ह्युमिड टू ह्युमिड क्लायमेट आहे. पाऊस बऱ्यापैकी जास्त पडतो इकडे, साधारण 2226 ते 3640 मिलीमीटर पर्यंत. इम्पॉर्टंट क्रॉप्स जर पाहिले तर राईस आहे, रागी आहे, ग्राउंडनट आणि टॅपिओका. ठीक आहे, पुढचं बघूयात. गुजरात प्लेन अँड द हिल्स. गुजरातचा एरिया आहे पूर्ण 9 डिस्ट्रिक्ट ऑफ द गुजरात. कूल आणि ह्युमिड क्लायमेट आहे. 340 ते 1793 पर्यंत, 1793 मिलीमीटर पर्यंत इकडे पाऊस पडतो. इम्पॉर्टंट क्रॉप्स जर पाहिले तर व्हीट, मेज, राईस, ग्राउंडनट, टोबॅको, कॉटन, ज्वार, बाजरा. बऱ्यापैकी भरपूर क्रॉप्स घेतले जातात एकंदरीत. गुजरात प्लेन अँड हिल्स. पुढचा एरिया वेस्टर्न ड्राय रिजन. वेस्टर्न ड्राय रिजन मध्ये 9 डिस्ट्रिक्ट्स ऑफ द राजस्थान. ड्राय रिजन म्हटल्यानंतर क्लायमेट कसं असणार आहे, हॉट आणि ड्राय असणार आहे, कारण हे कुठला भाग आहे, हा राजस्थानचा भाग आहे. पाऊस खूप कमी पडतो, साधारण 95 मिलीमीटर पर्यंत. इम्पॉर्टंट क्रॉप्स जर पाहिले तर आहेत व्हीट आहे, ग्राम आहे, रेपसीड आहे आणि बाजू. शेवटचा आपण एरिया बघूयात आता इजलँड. इजलँड म्हणजे इजलँड बद्दल बोलतो आपण, अंदमान आणि निकोबार इजलँड. त्याच्यानंतर लक्षद्वीपचा एरिया. क्लायमेट आहे ह्युमिड, अॅन्युअल रेनफॉल खूप जास्त आहे कारण एक बेट आहे. अॅन्युअल रेनफॉल आहे 3000 मिलीमीटर पर्यंत. इम्पॉर्टंट क्रॉप्स जर पाहिले तर दोनच क्रॉप्स जास्त करून घेतले जातात, ते आहे कोकोनट आणि राईस. अशा प्रकारे आपण आपले 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स कंप्लीट केलेले आहेत. एकदा रिव्हिजन करते. वेस्टर्न हिमालयन रिजन बघितलेला आहे आपण, ईस्टर्न हिमालयन रिजन बघितलेला आहे, त्याच्यानंतर लोअर गँगेटिक प्लेन, मिडल गँगेटिक प्लेन, अप्पर गँगेटिक प्लेन, ट्रान्स गँगेटिक प्लेन. त्याच्यानंतर आपण ईस्टर्न प्लॅटिव्ह हिल बघितलंय, सेंट्रल प्लॅटिव्ह अँड द हिल बघितलेला आहे. त्याच्यानंतर वेस्टर्न प्लॅटिव्ह अँड द हिल अँड साऊदर्न प्लॅटिव्ह अँड द हिल बघितलेला आहे. प्लॅटिव्ह आणि हिल नंतर पुढचा भाग चालू होतोय कोस्टल एरियाचा. मग आपण इकडे बघितलेला आहे वेस्ट कोस्ट प्लेन अँड ईस्ट कोस्ट प्लेन अँड द हिल, आणि त्याच्यानंतर वेस्ट कोस्ट प्लेन अँड द हिल्स. त्याच्यानंतर गुजरातचा एरिया, त्याच्यानंतर गुजरात प्लेन अँड हिल्स बघितलेला आहे. त्याच्यानंतर जो राजस्थानचा एरिया आहे त्याला वेस्टर्न ड्राय रिजन असं नाव दिलेलं आहे, आणि हा इजलँडचा एक एरिया. अशा प्रकारे आपण आपले 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स पाहिलेले आहेत. धन्यवाद.